बीडमध्ये अवैध धंदे लूटमार करणारे त्याचबरोबर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली असून शहरातील तक्षशिल नगर भागात पोलिसांनी वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या 3 महिलांना अटक केली आहे। तर पिंपळनेर पोलिसांनी अवैध दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या टोळीला मुद्देमालासह अटक केली आहे। तक्षशिल भागात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका घरावर छापा मारला असता त्या ठिकाणी जबरदस्तीने 2 महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी 2 पीडितांची सुटका करत 3 महिला आरोपींना अटक केली आहे। तर तिकडे पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी दारूची चोरटी वाहतूक करून विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त केला आहे। एका स्विफ्ट कार मधून हे आरोपी देशी दारूची वाहतूक करून विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। तर यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आले असून गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।